स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी अखेर फोडलेली आहे लालबागच्या राजाच्या गोविंदा पथकाने आणि आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। अखेर तुम्ही दांडी फोडलेली आहे। नाही, स्वामी प्रतिष्ठानची अनेक वर्ष मानाची दहीहंडी आहे। आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आज दहीहंडी फोडलेली आहे। अनेक वर्ष स्वामी प्रतिष्ठान ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मान सन्मान देते, वैयक्तिक शिवा पाटील हे आमचे मित्र आहेत आणि यावेळेच्या दहीहंडीमध्ये ते आमदार आहेत। हा दुग्ध शर्करा योग आहे, त्यामुळे खूप आनंद वाटतोय। काय आव्हान होतं, कारण पाऊस प्रचंड होता, गोविंदांची एकजूट कशी राहील? आव्हान आणि संघर्ष हा आपल्या पाचवीला पोचलेला आहे। आव्हान आणि संघर्ष हा आपल्या पाचवीला पोचलेला आहे। आव्हान आणि संघर्ष पाचवीला पोहोचला अशी प्रतिक्रिया दिली आहे। आमदार शिवाजीराव पाटील माझ्याबरोबर आहेत। अखेर लालबागनं यश मिळवलेलं आहे, त्यांनी हंडी फोडलेली आहे। लालबागनंच अखेर हंडी फोडलेली आहे। लालबाग राजांचा ह्या दहीहंडीमध्ये त्यांची दहीहंडी आहे, हे लालबाग राजाचं व्यासपीठ आहे आणि त्यांचा आदर मान सन्मान हा मना अंतःकरणापासून केला जातो आणि त्यांनी दहीहंडी फोडू थर लावू न लावू त्यांची हाजरीच आमच्यासाठी खूप महत्वाचं असते। आम्ही त्यांच्या आतून वाट बघत असतो चौकशी लालबाग राजा कुठपर्यंत झाले। लालबाग आलं की आम्हाला एक खुशी असते। मी मनापासून खाली उतरतो आणि आम्हाला ती वेळ पूर्वी देता येत होती, ती आता देता येत, त्यामुळे मी हे आनंद आता नाचून साजरा करतो आणि लालबाग राजाला तर आम्हाला सगळं विसरतो। एवढं आम्ही प्रचंड पाऊस होता तरीही यश त्यांनीच मिळवलेलं आहे। नाही, हेच आमचं भाग्य समजतो की असे मित्र आणि असं लालबाग राजा सगळं मंडळ हे आम्हाला आमच्या एक ठाण्यामध्ये एक दोन ठिकाणी देतात। खरं इथं आल्यामुळे आम्हाला खूप मान सन्मान मिळतो आणि खूप आम्हाला असं वाटतं लालबाग राजांचे चरण आमच्या पायाला इथं लागलेत असा मला आशीर्वाद वाटतो आणि आम्ही त्यांचं मनापासून खूप अंतःकरणापासून आम्ही त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, ठाणे।